मित्रांनो, एका IT इंजिनियरला त्या कंपनीने त्याला वार्षिक 9 रुपयाचा पगार वाढ दिला आहे. मला काय म्हणायचं, खुरपाला गेलेल्या बायालासुद्धा वार्षिक 30-40 किंवा 50 रुपयाचा तर पगार वाढ होतोय. पण इथं आपल्या IT इंजिनियर एका IT कंपनीमध्ये काम करणारा, म्हणजे सगळ्यात मोठी जी आता क्षेत्र मानली जाते भारतात ते IT क्षेत्र, त्या कंपनीने त्या एम्प्लॉईचं फक्त 9 रुपये पगार वाढ केली आहे. महागाईचं बघितलं तर जी खायचं तेल आहे ते 130 रुपयाला मिळतो, पण आता सध्या ते 160 रुपयाला मिळतोय. तेही फक्त एका महिन्यामध्ये एवढं वाढ झाली 30 रुपयाची. आता वार्षिक बघितलं तर त्याचं खूप महाग झाले तशी तेल, तर एका महिन्याचं सरासरी काढली तर फक्त 30 रुपये एका महिन्यात महाग झाली तेल. आणि गॅस बघितला तर 60 रुपयांनी गॅस मागली आहे. अशी प्रत्येक वस्तूमध्ये, डाळ म्हणा, खायच्या वस्तूमध्ये प्रत्येक गोष्टीत महागाई वाढती आहे, पण पगारामध्ये वाढ नाही. पगार फक्त 9 रुपयानं वाढला आहे का IT इंजिनियरची. म्हणजे विकत प्रत्येक गोष्टी महाग घ्यायचा, पण पगार महाग नाही मिळत आपल्याला, पगार वाढ नाही मिळत. कारण सरकार त्याच्यावर कुठलीच धोरणं आखत नाही. प्रत्येक कंपनीवर फक्त धोरणं आखतो तो महागाईवर, महाग वाढवण्यामध्ये, लोकांना टॅक्स वाढवण्यामध्ये सरकारचं धोरण एवढंच आहे. पण पगार वाढमध्ये कंपनी किती पगार दिली पाहिजे एका एम्प्लॉईला, हे रेशो कोणी ठरवलं नाही आत्तापर्यंत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि नक्की फॉलोसुद्धा करा, कारण नवीन नवीन असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहील.